काय चांगलं चांगलं बनवायचं आणि खायचं, दुसरं काय नाही ना. तू गेला तर पाणी बंद करायला, बाबा गेला गप्पा मारत. 30ची तयारी आम्ही पण करणार आहोत ना. मग माझं कुठं नावच नाही, बोला मी एवढी मेहनत करते, माझं कुठं नावच येत नाही. मार्ग शोधत असते कधी नवऱ्याला जर असं दोघांची मस्ती चाललंय कधीपासनं. वाग्या अय वागू, चला. हां चला बाबा, आपल्या दिवसाची सुरुवात झालेली आहे. गारठा आहे आज, हलकं हलकं धुकं पडलं आहे, पण वातावरण मात्र एकदम सुंदर आहे. आमच्याकडे सकाळी सकाळी मॅच चालू आहे आज. आता हल्ली मॅच मला वाटतं चालू आहे ना, 4-5 दिवस झाले, त्याच्यामुळे सकाळी सकाळी मॅच असते. आवाज येत असेल टी व्हीचा बघा. अगदीच मस्त वाटतं आज. चेहरा बघा कसा सुचलेला दिसतोय. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. जाम थकलो आहे आम्ही. मी नाही तर जरा बसते. आपलं जे काम चालू आहे ना, इतकं थकायला झालं ना, जाम थकलो आहे तिघं पण. आत्ता उठलो मगाशी काहीतरी 7:30च्या दरम्यान उठलो, कारण आता ना परत ते पाणी वगैरे मारायचं आहे, पाणी भरायचं आहे. पहिलं काम ते पाणी भरायचं आहे आणि जे काय बांधकाम केलं ना ते पाणी वगैरे मारायचं आहे. म्हणजे तुम्हाला मी दाखवते नंतरला. जी जमीन असते ना, कच्चं केलेलं आहे ते काय त्याला म्हणतात, भरणी वगैरे केलं ना, ती माती नाही दबायला लागते, त्याच्यामुळे भिजवायला वगैरे लागतं ते, आणि म्हणून मग ते पाणी वगैरे पण आता मारायचं आहे. आणि जे काही बांधकाम केलं आहे ना थोडंफार, ते पण सगळं भिजवायचं आहे. आता हे 7-8 दिवस असंच पाणी वगैरे मारावं लागणार, त्याच्यामुळे जरा लवकर लवकर करायचं आहे. काका पण आता येतील, मला वाटतं 8-8:30च्या दरम्यान येतील ते. ठेवू तिकडे. हां बेटा थांब. परत झाडांना पण पाणी घालायचं आहे. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. इतकं थकाल झालं काल संध्याकाळी, बापरे कधी झोप लागली काय समजलंच नाही. जाम थकलो होतो आम्ही तिघं पण, कारण चिरे वगैरे एवढे उचलायचे जड जड. परत ती माती डोंगरातनं भरपूर फेऱ्या मारल्या, खूप माती काढायची होती त्या डोंगरातनं, ते काढून टाकली भरपूर भरपूर. काय करणं पण गरजेचं होतं. तर चला आता काय, जरासं आहे ना बागेमध्ये पहिला फेरफटका मारते, मग जरासं फ्रेश वाटेल मला. कुणाच्या मला तर सांगा होतं की जे काही पेरलं होतं ना पालेभाज्या, ते थोडं थोडं दिसायला की नाही सुरुवात झालेली आहे. मी तिकडे आता गेले ना, तर हे दोघं जण माझ्या मागे येतील म्हणून मी थांबलेली आहे. म्हटलं नंतर थोड्या वेळानं जाते. आता ते ना सगळं दोघं पण विस्काळून टाकतात, त्याच्यामुळे चला घरातलं पटापट आवरून घेऊया आणि मग बागेतलं पण नंतरला तुम्हाला दाखवते कसं बांधकाम केलं आहे ते. हे माझे बछडे आहेत ना दोघंजणं, एकदम गुणी बाळ आहेत दोघं पण ना, मस्तीखोर आहेत पण गुणीसुद्धा आहेत. कालपासनं त्यांना असं हे वाटतं की काय चाललं आहे आमच्या घरामध्ये, वेगळं असं बनवत आहेत ना ना शेरू वाग्या वागू. दोघंजणं खुश आहेत. अरे इकडे 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 ते घुसले, तर तारेतनं घुसले बघा. ते त्यांच्याच तंद्रीमध्ये असतात. हे बघा आले बाहेर. मॅच बंद केली. लंच झाला आहे. एवढं लवकर लंच कसा त्यांचा होतो सकाळी सकाळी? टायमिंग त्यांचं वेगळं आहे काय? हे बघा काल ह्या ना रांगाच्या रोपांना एवढ्या कामातून पण त्यांनी खत पाणी केलं कुरालच्या बाबांनी. फुलं धरायला सुरुवात झाली ना वांग्यांना आपल्या, फुलं धरायला सुरुवात झालेली आहे, म्हणजे मस्त. कुठे बारकीवर कोण दिसत नाही का तुला? हे बघ हे बघ. हां 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 हां. आणि तिकडे तिकडे त्याचे हा तिकडे पण दिसत आहेत. हे बघ अशा काट्या ना अजून घेऊन ये, ऐकलं का? 2-4 बारकीवर कोण लागले. हां कोयता घेऊन जा, मग ते ह्याच्यावर टाकलं ना मग वाघाच्यावरची चिंता नाही. मग साडी वगैरे बांधली असती हो, पण हे दोघं जर मध्ये काय करतात, आपण साडी जरी बांधली ना, गेल्या वर्षी ना आपण साड्या बांधलेल्या साडीमध्ये आतमध्ये येऊन बसते इथे ना समोर ना, आम्ही अशा साडी बांधली होती, कारण इथे मिरचीची रोपं वगैरे लावली ना, येऊन येऊन मुद्दाम त्या साडीच्या वरच बसायचे दोघं पण, आणि मग सगळं तोडून टाकायचे. आता ना ऊन खाऊ दे यांना. कधी काल पाणी कुठे दिलंय? वाफ्याला संध्याकाळी पाणी घाललं. पाणी हा याच्यात त्यांना ऊन, पण काल पाणी मारलेलंच नाही. संध्याकाळी देऊया पाणी असं म्हटलं. आता पाणी सकाळी नको टाकूया का पण? आता हलकं हलकं पाणी टाक, जास्त नको. नाही पाणी मारायला पाहिजे, बियाणं रुजायला हे ना. दुसरं अजून काय बाकी आहे आपलं? अजून काय आता बिया हे रुजल्या आहेत त्या डब्यातल्या
सगळ्या नाही पण थोडेसे ते रुजलेले आहेत. ते होतील. मग ते पण लावायला पाहिजे. आज नको बाबा. तुम्हाला ना मी पहिला अळू दाखवते. बघा तुम्ही, अळू इतका मस्त झालाय ना. पाय पाय पडेल. नाही बघते माझं कोथिंबीर लक्ष. पण दुधायला लागली. कोथिंबीर पण रुजले. बरं आहे बरं आहे. हां हा बघा आपला अळू इतका छान झाला ना. बघा पानं बघा, हिरवी हिरवी गार पानं. जे काही केलं ना आपण ते सक्सेस झालेलं आहे. ह्याला काय नाही, पाणी वगैरे भरपूर घालतो आणि पाला पसरवा जे काय आहे ना सगळं ते ह्यातच टाकून देते. आणि शेण वगैरे पण मध्ये मी घातलं होतं. किती छान पानं झालेत बघा, हिरवी हिरवी गार आहे. बघा हे पान बघा आणि हे पान बघा तुम्ही. हे ना हे आधीचं पान आहे. ही पानं ना कटिंग करून टाकायला पाहिजे. नवीन आलेली पानं मस्त हिरवी निघालेत बघ ना. चला असं जरा बागेत फिरलं का बरं वाटतं. कुणाला काय करतोय? सकाळी गार आहे ना. गार तर आहे तेच तर. चला पाणी बिणी मारायचं आहे पटापट. परत आपलं काम आहे ते. आज जरा कमी काम आहे ना. काल भरपूर होतं ना. खडी आणायला जायला लागेल ना. खडी घेऊन. हां खडी पण आणायचे बरोबर. ते पण मेहनतीचं काम आहे. पण ते गाडी करून भरून घेऊन या काय ते. बाकी दुसरं काय चिरे विरे नाही ना उचलायचे आज. नाही नाही. हां म्हणजे आज हलकं हलकं काम आहे. जड काम झालं. वाकडा आला रोप. हे वाघ्या शरून ना जाम हे करतात. ते मध्ये काय करूया, शिरड्या अशा घेऊन ये त्या ह्याच्यावरती टाकून देऊया. मध्ये इथे येणारच नाही. मग ते आता त्या वाफ्यावर जात नाही दोघं जण. 2-4 अजून पाहिजे अशा. इथे पाणी टाकायला पाहिजे टॅमॅटोला. लागले बोलतोय तिथेच पाय द्यायला लागले. ए चला तिकडे, चला तिकडे. आपण असू ना तिथे दोघं जण येणार. हो तो पळाला बघ, बारका पळाला बघ. उद्या 31 आहे. मग एन्जॉय वर 31. कधी उद्या आहे? उद्या आहे ना 31. आम्ही आपलं काम, आम्ही कामामध्ये झोपलेलो आहोत. 31 आपला कसला हा. मुंबईला 31 म्हणजे मुंबईला. नाही ना आपण पण करायचं. आपण संध्याकाळी उद्या काहीतरी करूया. 9 वर्षाचं स्वागत करायचं असं. नवीन वर्ष म्हणजे कसं आपलं गुढीपाडवा आहे पण तरी पण एक आनंद साजरा करायचा असतो. असं सोडायचं नाही आनंद. काय कुणाल 31चं काय प्लॅनिंग करायचं आहे? काय चांगलं चांगलं बनवायचं आणि खायचं, दुसरं काय नाही ना. कुणाला आपला खोकला येतोय. आता हे माती धूळ बी गेले ना खोकतोय. सकाळी जरा खोका होता मग त्याला गरम पाणी दिलं करून, थांबला खोकला. आता काय घेतलं आहे, हळदवाला दूध घेतलंयस ना. दुधामध्ये हळद टाकून घेतला नाही. चला आज आहे थोडंसं काम, नंतरला काय नाही. जरा खडी बिडी आणायची ना तर जरा नंतर. आता काय मेहनतीचं काम नाही, मेहनतीचं काम झालेलं आहे. रे बाबा काल मग काम केलेलं आहे सगळ्यांनी आम्ही. झालं चहा पिऊन. चला आता पाणी भरूया, पाणी लावूया पटापट. झाडांना पाणी आणि ते पण ओलं करायचं आहे. इथे आता बघा पाणी मारायचं काम चाललंय. पाणी मारणं गरजेचं असतं. हे बघा हे अशा पद्धतीने केलं. हे असे खांब उभे केलेत. 1, 2 आणि 3. आणि ते काका पण आलेत काम करायला. सुरुवात झाली आहे कामाची. आणि हे बघा हे असं खाली हे सगळं भिजवायचं ना परत. आता पूर्ण असं ओलं करून टाकायचं. हां माती बसायसाठी. झालं पाण्याचं काम. म्हणजे आता पाणी मारायचं काम चालू आहे. झाडाबिड्यानं सर्व घालून झालं. थोडीशी धावपळ झाली. थोडीशी नाही खूप धावपळ झाली. आता चहा म्हणजे चहा सकाळी पिऊन झाला. आता पुन्हा एकदा चहा नाश्ता सगळ्यांचं करते आता पटापट पटापट. आणि मग आपलं तेच सगळं काम. आता ते बाहेरचं पण करायचं आहे ना. ते पण काकांना आता मदत करायला लागेल. ते पण आता आलेत ना. तर चहा वगैरे पहिलं देते त्यांना सर्वांना प्यायला. आणि मग कामाची आपली सुरुवात होऊन जाईल असं आहे. चला आता सध्या 1-2 दिवस आमचं असंच रुटीन चालू राहणार आहे. पाणी घालायचं, हे करायचं, ते करायचं. पण जेव्हा ते उभं राहील ना त्यावेळेस असं खूप बरं वाटेल. आता तुम्हाला असं ते पडवी वगैरे अशी थोडीशी वेगळी वाटत असेल पण जेव्हा तयार होईल ना तेव्हा खूप छान दिसेल ती. तर बाहेरच्या पडवीमध्ये ना इथे साफ करायचं होतं. म्हणजे जो काही कचरा म्हणजे पाला पाचोळा बघा होता त्या जमिनीतनं उगवलेला तो सर्व काढून घेतला.
छोटे छोटे प्लास्टिक वगैरे दगड वगैरे जे काय होतं ना ते सगळं काढायचं होतं. म्हणजे काका म्हणाले की सगळं ते साफ करून घे बाई, ती जी माती जी आहे ना ती आपल्याला प्लेन पाहिजे, जास्त असं कचरा वगैरे नको आहे. तर इथे सगळं ते साफ करून घेतलं, जे काही कचरा होता ना तो सगळं बाहेर फेकून दिला. आणि त्याच्यानंतर बादलीमध्ये बघा तुम्हाला ते लाकडाचं दिसतं ना त्याला चोपणा म्हणतात. आणि त्या चोपण्याने ही जी जमीन आहे ना ती चेपायची होती, म्हणजे मारायची होती. तिला मारून मारून त्या जमिनीला कशी घट्ट करायचे असते. तर एक 5 ते 10 मिनटं कुणालने करून झालं. त्याचा हात दुखायला लागला म्हणून तो थांबला. आणि त्याच्यानंतर इथे साफ करून झाल्यानंतर मी ते घेतलं आणि मी पण एक 5 मिनटंच केलं, कारण माझा पण हात दुखायला लागला. पण नवीन कपडे घालून कोण कामं करतं का? हे घ्या, ही घाला, ही चेंज करा. बाबाने ही कामं केलेली आहेत मैदान बनवताना, त्याला माहिती आहे बाबाला ना, केलेलं असेल ना कबड्डी आणि क्रिकेटसाठी. आमच्या घरी नाही केलं काय, कुठे? माझ्या घरात. ते पण अशी पहिलं जमीन होती काय मातीची? कशात होतो राहायला आम्हाला माहिती आहे. आम्ही राहायला गेलो तर किती घाण होती किती होती. तर बाहेरचं सर्व काम आटपून झाल्यानंतर म्हणजे पाणी बिणी भरायचं आणि थोडंफार पडवीचं काम म्हणजे मदत करून झाल्यानंतर मी आले किचनमध्ये. आणि किचनमध्ये घेतलं आहे नाश्ता बनवायला. तर आज नाश्त्यामध्ये उपमा बनवते. म्हटलं म्हणजे उशीर पण झाला होता थोडासा, पटकन काय होईल तर म्हटलं उपमा की नाही लवकर होऊन जाईल, त्याच्यामुळे ते बनवायला घेतलं. आणि नाश्ता करून झाल्यानंतर सर्वांना ते खडी आणायला पण जायचं होतं, त्याच्यामुळे थोडीशी घाईघाई केली आणि पटापट नाश्ता तयार करून घेतला. सर्वांचं खाऊन पिऊन झाल्यानंतर ते सर्वजण गेले खडी आणायला. आणि मग मी इथे बाहेर आहे ना चूल पेटवली आणि पाणी गरम करत ठेवलं. तर आता चूल पेटवले, पाणी ठेवलं तापत, आंघोळ करायची. जेवण की नाही माझं सगळं करून झालेलं आहे, घेतलं फटाफट सगळं करून. आणि आता सर्वजण गेलेले आहेत बघा, काय बरं खडी आणायला गेलेले आहेत. इथे आता जमीन वगैरे चोपून झाल्यानंतर वाळू बघा टाकून ठेवले. आता खडी टाकली की मग त्याच्यावरती माल वगैरे पसरवून मग तो कोबाकीने करून घेणार. म्हणजे मला वाटतं आज व्हायला पाहिजे काम, आज झालं तर खूप बरं पडेल. नाहीतर अजून नाही, पण मला असं वाटत नाही की उद्याचा दिवस वाढेल, आज होऊनच जाईल, संध्याकाळपर्यंत होईल 6 वाजेपर्यंत. म्हणजे बरं मग आम्ही पण मोकळे. मग मला की नाही घर पण साफ करायचं आहे. आता हे पडवीचं काम आपल्याला करायचं होतं, त्याच्यामुळे घर साफ करायचं मी ठेवलं होतं. पण हे झालं का किचन वगैरे पण आवरून घेणार आहे मी सगळ्यात आधी. तर थोडंसं सगळं सामान सगळं जिकडे तिकडे सगळं झालेलं आहे. तर कुणाल आणि कुणालचे बाबा आणि काका तिघं पण गेलेत खडी आणायला. मग ते पटापट घेऊन येतील. एक 10-12 गोणी खडी पाहिजे. आमच्याकडे ना होती खडी थोडीशी, पण कमी पडली म्हणून त्या आणायला गेलेत ते. असं छान वाटते. पण आले 1 मिनटं. मी ना जरा गॅसवरती पाणी तापत ठेवलं आता कुणालसाठी. रात्रीची वेळ आहे आता. आता म्हटलं चूल कुठे पेटवणार, आणि बाहेर आपलं ते काय बरं जमिनीला कोबा केला आहे ना, त्याच्यामुळे सगळं ओलं आहे आणि चूल त्या साईडला, त्याच्यामुळे कंटाळा केला. आणि आता गॅसवरती पाणी तापत ठेवलं आहे कुणालचं. रात्रीचं जेवण करायला घेतलं आहे मी. काय आलं पारिजातक मस्त सुगंध तो सुटतो रात्रीचा. काम आपलं कितपर्यंत झालं आहे कुणालच्या बाबा सांगते तुम्हाला. काम म्हटलं कितपर्यंत झालं आपलं, पण थोडंसं बाकी आहे ना अजून. काय फक्त गिफ्ट मारायचं. आणि ते पुढे चिरे लावायचे ना, चिरे लावून झाले, तर ते माल भरायचा बाकी आहे ना. जरा जरा माल म्हणजे ते असं वर जरा ते हलायला पाहिजे म्हणून त्याचा माल. म्हणजे एक 2-3 तासाचं काम बाकी आहे, ते आपलं उद्याला होऊन जाईल. कुणालच्या बाबा जाम थकलेत आज. मी पण थकले. मी पण नाही असं ना, घरामध्ये इतकी धूळ ना बाप रे. ते काम कसं मागच्या साईडला, पण आत बाहेर सगळेजण असतात ना, वाघ्या शेरू आपले आहेत स्पेशली पूर्ण घरभर हे करायला. तर आत्ता मी मग सगळं साफ करून घेतलं. आणि आता रात्रीच्या जेवणाची तयारी. काय मग उद्याला 30 आहे, मग 30ची तयारी आम्ही पण करणार आहोत. थोडंसं साजरं करायचं, काहीतरी घरच्या घरी काहीतरी बनवायचं. म्हणजे काय नवीन वर्ष येणार आहे, जुन्या गोष्टी विसरून जाऊन नवीन वर्षासाठी काहीतरी करायचं. काहीतरी नाही, आपलं नवीन वर्ष पाडव्याला असतं. आपलं असतं म्हणून मी काय इंग्लिश नवीन वर्ष ना, इंग्रजी नवीन वर्ष असू दे, काही असू दे, आपण सगळेच म्हणजे आज बोलशील ना फक्त गावच्या ठिकाणी ठीक आहे,
पण जिथे शहर वस्ती आहे तिथे सगळीकडे हा आनंद आनंद साजरा केला जातो सगळ्या सणाचा. 2025. हिंदू धर्म म्हटला तर हिंदू धर्मात सर्व 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 सारखं करतात. कुठलाही भेदभाव वापरला जात नाही आपल्या धर्मात तरी नाही. आपण लोक 2025 आता येणार, फक्त एकच दिवस बाकी आहे. आता तुम्ही गुढीपाडव्याच्या दिवशी बोलता का 2025 येणार म्हणून? नाही कॅलेंडर इयर म्हणजे आताच ना 2025 जानेवारी पासून, म्हणजे कॅलेंडर प्रमाणेच ते आपलं नवीन वर्ष. नवीन वर्ष कॅलेंडर करायचं, थोडाफार आनंद साजरा करायचा. कॅलेंडर इयर आहे तो. उद्याला आमचं सगळं आपलं काम ना फायनली होऊन जाईल. तुम्हाला मी नंतरला दाखवीन. आता मी इतके थकलो होतो त्याच्यामुळे दुपारच्या नंतर मी काही शूटिंग केलं नाही. म्हटलं राहू दे. खूप काम म्हणजे काय, कुणाच्या पण जाम थकलं, ते चिरे वगैरे उचलून परत ते खडी पण आणायला उचलणार तर मजूर बोलायला तेवढा पैसा लागणार. आपण नाही केलं तर कोण करणार? तेच ना. त्याच्यामुळे जितकं शक्य होईल तितकं आम्हीच केलं. आणि काल तर भरणी करताना तर काय हालत खराब झाली होती ती माती टाकताना. तिथे भरपूर माती, मला ट्रक भर तरी माती टाकली असेल आपण ना. एक ट्रक छोटावाला, एवढी माती आम्ही टाकली होती. पण झालं आता थोडंसं आता बाकी येते, आता उद्याला होईल. आणि बाकी छप्पर वगैरे आहे ते काय एवढ्यात नाही करायचं ना, ते नंतरला. छप्पर काय आपल्याला छोटं मोठं करून बांधून घ्यायचं. नाही पण ते आता कसं फक्त छप्पर एवढ्यात नाही करायचं, अजून एखाद वर्ष पाऊस कच्चं काय ते कच्चं करावं लागतं. आता इतक्यात पण नाही, कारण आता ते बांधकाम पण ओलं आहे ना, त्याच्यामुळे पाणी वगैरे आपल्याला घालावं लागणार. 8-15 दिवस तरी पाणी घालावं लागणार. आणि त्याच्यानंतर मग बघू पुढचं काय ते छोटं मोठं काहीतरी करायचं वरती असं, म्हणजे सावली पाहिजे. सावली करायची, बाकी काय नाही. ते आपण काय टेम्पररी म्हणजे आपल्याला ते वावर पाहिजे चांगला, ते पडवी नंतर व्यवस्थित करता येईल. पत्रे बित्रे वर्ष 2 वर्षांनी करू आरामात. फक्त ते काय आता आपण छपरा वगैरे कसा घालून घ्यायचा. आपल्याला चूल मांडायला वावरायला थोडं पाहिजे चांगलं, म्हणून ते तिथे केलंय. मेन म्हणजे चूल. चूल होते कशी घरात तिकडे सर्व काळं होतं ना, ते सगळ्यात मेन मुख्य म्हणजे चूल. आता चूल आणि मग पावसात पण तुम्हाला त्यावरती पाणी नको पडायला, म्हणून वरती कसलं थोडंफार छप्पर टाकून घ्यायचं. पण झालंय फायनली. सर्वांनी सांगितलं तुम्ही सर्वांनी, म्हणून ते झालं तरी. आपण चांगलं झालं. आता आपल्याला वस्तू होत्या सगळ्या. आता बघ ना, जरी आपण आता हे केलंय, आता जर विचार केला ना काकांचा पैसा वगैरे करून सगळं बघून 3-3.5 हजार रुपये झालं. म्हणजे जास्त असा काही खर्च नाही झालेला, कारण मटेरियल सगळं मटेरियल होतं. खडी होती, रेती होती, फक्त सिमेंट आणायला लागला आणि काकांचे पैसे, बाकी काय. आणि ते सिमेंट मजुरी पण आपण स्वतः केली घरातच. कुणाली मी होतो घरी. आणि मी नाही केलं काय मी पण भरपूर काम केलंय माती बिती टाकायला. आणि तेच सगळं म्हणजे कसं आपण दुसऱ्या कोणाला आपणच केलं ना सगळं. नाही पण माझं पण नाव घ्यायचं ना. मग माझं कुठं नावच नाही. बोला मी एवढी मेहनत करते, माझं कुठं नावच येत. बायकोचं नाव कोण घेतं का? थोडे आहे काय, बायकोचं नाव कोणतंच पुरुष घेत नाही. बायकोचं नाव घेतलं तर बायकोला अशी ताकद वेगळी. मला कशी 2 पावलं अशी बायको ताकद अशी नाही, आपलं काम करायचा उत्साह. बायकोचा उत्साह वाढवायचा, बायको उत्साह वाढला म्हणजे उत्साह अति उत्साह व्हायचा बायकोला. काय नाही. आणि मग ते कसं बायकोला असं मार्ग शोधत असते. कधी नवऱ्याला जर असं नख मारायचे, मी किती नखं मारते काहीतरी सगळ्यात थोडं तरी खरंच बोलतंय. खरं बोलायचं, खोटं काय नाही बोलत आहे. आमच्याकडे नखं कोण मारतो ते कुणाला विचारा, कुणाला तुम्हाला सगळं सांगेल कोण नखं मारतं आणि कोण काय करतो. आमच्याकडे एक आवाज झाला का आमचा आवाजच बंद होऊन जातो. मला सहज होतच ना आवाज, पण काय नाही सहजासहजी होत. तुम्ही दाखवेल तर तुम्हाला कसा आवाज होतो ते. जाऊ दे, चला मजा मस्करीचा विषय आहे, जाऊ दे. नवीन वर्ष येणार आहे. उद्या आम्हाला छान असं एन्जॉयमेंट करायची. आम्ही आता आजपासून तयारी म्हणजे आमची चाललेली आहे. उद्या एन्जॉय करूया. परवाला म्हणजे 1 तारखेला जरा देव जाऊन येऊया. तुम्ही पण सगळ्यांनी छान प्रकारे तुमचं नवीन वर्ष 2025 साजरा करा. देवदर्शन करा. येणाऱ्या नवीन वर्षाचं नियोजन करा. सगळ्यात महत्वाचं आपल्या कुणाली नियोजन केलेलं आहे ना, ते तुम्हाला आता नाही सांगत, तुम्हाला नंतरला सांगेन मी काय नियोजन केलंय ते. नवीन वर्षासाठी काय काय करता येईल. तर चला मग ताई ना, आजचा व्हिडिओ आता इथेच थांबवते. कसा वाटला जरूर सांगा. आवडला तर जरूर लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा. पुन्हा आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.